गेला फळीवर निघून आला मिरग फिरून गेला फळीवर निघून आला मिरग फिरून कुड्या चालल्या रानात कुड्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण आबा आबा ऐक की आबा बोल पोरा काय म्हणतोस? आबा माझा वाढदिवसाला 2 दिवस तर मला गोष्ट पाहिजे. तू म्हटलेला देणार म्हणून आबा मला बी पाहिजे. ए चिमणे काय ग तुझं मध्ये मध्ये गवस मागा. बर बर काय पाहिजे तुला? ते सांगेन नंतर मी पण तुम्ही देणार ना? हा दिन बाबा. तुम्हासनी काय जाते या होय म्हणाया आलाय मोठा जहागीरदार तिथं घरात खायला दाना नाही आणि म्हणतय गोष्ट देतो वाढदिवसाला. घ्या रे पोरानं पटापटान झोपावर. आव कशा पायताना नाही ते आज धावताय. उद्या उठून भलत सलत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू या ठाव आहे ना व. इथं 2 यायचं घ्यायला अन्नाचा घास भेटणं मुश्किल आहे. तो नागला विचार करूस मी बघीन काहीतरी. झोपा आता. आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी घेते. तुला कळलं का रे? अरे मला कालच कळलं या. लय मंगळ झालं गड्या. आता तू काय कुठं होता एवढा दिवस? काय घे तू जरा बाहेर. चल एक किचन कर. अरे विचार की जरा नड आली अरे. वाईस पैसा असते तर अरे पोराचा वाढदिवस आल्या काहीतरी पाहिजे म्हणते यार ती. त्या तुला वेगळं काही सांगायला नका बघ. तुझी बी तीर्थरा आहे आमची बी तीर्थरा आहे. या दुष्काळानं नको नको केलंय बघ. बोला. लेकर बाळाची लय हाल चालली तिची. 2 याचे खायला सुद्धा भेटत नाही ती. थोडं पैसे मिळाला असते तर लय मदत झाली असते तिची. अरे सुकाळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं ते कोण तुझा बा देणार आहे. चल लेख. मला काय थोडं बघा काय ते बघा थोडं सरमाग.
येणारा जाणारा जाताना मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको येईल दिवस तुझाही माणसाची गर सोडू नको तुझ्या हाती हटाव सारा सर्ग झाले काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे सोबती रे तू तुझाच तुला तुझीच साथ शोधली तुझी तू वाट चाले एकला उदे जरा उशीर सोडलोस काय जीवनात संपदा पहाट होईल पुन्हा देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे माझ्या वाढदिवसाला 2 दिवस तर मला गोष्ट पाहिजे. तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं ते कोण तुझा बा देणार आहे होय? तू म्हटलं होतं देणार म्हणून मला बी पाहिजे. तुम्हाला मी काय जाते या होय म्हणा या पैसा असतं तर तुझी बी तिस्तर आहे आमची बी तिस्तर आहे तुम्ही देणार ना? हा तीन आलाय मोठा या छान दुष्काळानं नको नको केलं तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं मला बी पाहिजे. म्हटलं होतं देणार ते म्हणून. कोण तुझा बा देणार आहे? तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं तू म्हटलं होतं देणार बा म्हणून देणार आलाय आहे? मोठा छान तुझं आधीचं मला कर्ज गोष्ट फेड पाहिजे पहिलं ना. हा तीन आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी घेते तुला कळलं काय देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही सांग कुठं ठेवू माझा कळनाच काही देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची हाक लागू दे तू ठाऊकी माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जेव्हा बोलिवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे बाई म्या मित्रा नाही काय पण आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली परपड मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजाने माझी लाडकी जनावर उभा राहून आभरायला लागायची का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. पण मला रिकामा बघता आज ती मुकी जनावर गप गुमान बसायची. अगं माझ्या मुख्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळ. सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतंय. माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो पण शेतकरी नव्हे. कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किन टेबला घालणं पैक मिळवते आणि आम्ही आमच्या कष्टाचं घामाचं पैको मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या म्हाताऱ्याला सांभाळ रागीत आहे ती पर लय माया लावतात. माझ्या जनावरांना रुसायला नको लावस. माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस. लय झालं तर रानावनात सोडून दे पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नको. आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ. तिला माझा एक गुड मुका दे. पोरीला लय काम लावू नको. माझ्या बयेस 7 जन्माचं फेर घेतलं होतं पण अर्ध्यात सोडून जातोय. मला माफ कर. तुझाच धनी. आज माझा वाढदिवस आहे. तू म्हंटल होता ना मी मागेल ते देणार म्हणून.
पाहिजे. हो. नक्की ना? बघा आबा, मला तुझ्याकडनं एक वचन पाहिजे. किती बी काय बी झालं, कसली बी परिस्थिती असली तर मी तू वंगार म्हणत आणायचं नाही. त्या सूर्याच्या बळासारखं झाडाला टाकून जीव द्यायचं नाही. मी तुला कधी बी काय मागणार नाही. हे चिमणी मी तुला काय मागणार नाही. आम्हाला फक्त तू पाहिजे. आम्ही सगळं तुझ्या सोबत आहोत. आम्हाला सोडून नाही जायचं. काळजी करू नको पण म्हणजे असे काय बी करणार. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्याने शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.